महाराष्ट्रात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला असून पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. चला आता पाहूया महाराष्ट्राचा सविस्तर जिल्हानिहाय हवामान अंदाज. सुरुवात करूया कोकणापासून. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. आता पाहूया पश्चिम महाराष्ट्र. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हे तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड या भागात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. नाशिकच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्या शेतांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी निचऱ्याची व्यवस्था तातडीने करावी. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळी वातावरणात झाडाखाली उभे राहणे किंवा उघड्या शेतात काम करणे टाळावे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतातील कामे हवामान पाहूनच करावीत. शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला. ज्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचू देऊ नये. भात रोपवाटिका, भाजीपाला, फळभागा आणि नव्याने लावलेल्या पिकांमध्ये योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. खते, फवारणी किंवा इतर कृषी कामे शक्य असल्यास पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच करावीत. पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि चारा व खाद्यसाठा कोरड्या जागी सुरक्षित ठेवावा. अशाच महत्त्वाच्या हवामान आणि शेतीविषयक अपडेट्ससाठी ॲग्रोस्टारला फॉलो नक्की करा. धन्यवाद.